पावसाळा सुरू झाला म्हणजे शेती, मशागत व पेरणीची लगबग सुरू होते। याच काळात काही शेतकरी शेताच्या बांधावरून किंवा शेताच्या रस्त्यावरून भांडत असतात। यामुळे एका बाजूला बंधारे फोडणे व रस्ते अडवणूक करण्याच्या नादात शेतजमीन पडीक पडून नुकसान होत असते। असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे घडला असून एका शेतकऱ्याने कळमसरा ते कुंभारखांड धरण हा 50 वर्षापासून वहिवाट असलेला रस्ता अडवून धरला असल्याने जवळपास 35 शेतकऱ्यांना शेती, अवजारे, बियाणे व औतफाटा घेऊन शेतात जाता येत नसल्याने आज त्यांची शेतजमीन पडीक पडण्याची वेळ आली आहे। याबाबत सर्व शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे धाव घेतली असून महसूल विभागाने चालढकल न करता हा वहिवाटी रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्याला समज देऊन कळमसरा ते कुंभारखांड धरण रस्ता त्वरित मोकळा करून द्यावा अशी मागणी कळमसरा येथील त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। मी सुवर्णा दिलीप फाटकर, आमची शेती कुंभारखांड या आवारात आहे। तर आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। आम्हाला आत्माराम ज्ञाने हा JCB वगैरे नेऊ देत नाही, रस्ता तयार करू देत नाही। आमच्या शेतामध्ये पपई वगैरे माल आणायचं आम्हाला व्यवस्थाच नाहीये। आमचा माल सडतोय। आम्हाला महिलांना एकटा जायला आम्ही सुरक्षित नाहीये। वाघ वगैरे येतात, काही साप वगैरे येतात। मग आम्ही जायचं कसं? आम्हाला मुलाबाळांच्या शिक्षणाला खर्च आम्ही करायचा कसा, भागवायचा कसा? नाही तर मग आम्ही उपोषण करणार आहे। त्याच्या आधी काही अधिकारी येऊन गेले का? हो, अधिकारी येऊन गेले। त्यांनी काही निर्णय दिला नाही? त्यांनी काहीच निर्णय वगैरे दिलेला नाही। तुम्ही जाताना आणि रस्ता साफ करताना काही शिवीगाळ वगैरे दादागिरी करतो? हो, दादागिरी वगैरे करतात। रस्ता JCB वगैरे जाऊ देत नाही ना, धमक्या वगैरे देतात ना, आम्ही करू देणार नाही। बायांना शेतातून वापरू देत नाही, काही नाही। मग बायांनी जायचं कसं? मजूर आमच्या शेतात येत नाही, मग आम्ही बिगर मजुराची शेती करणार कसं? शेती पडीत पडण्याची शक्यता आहे ना। मग आमचं मुलाबाळांचं शिक्षण, आमचा सर्व आम्हाला विचार करावा लागतो ना। मग काय करणार आहे आम्ही महिला? दोन नामदेव माळी, राहणार कळमसरा। आमचं या रस्त्याने शेत आहे। कोणत्या रस्ता? कळमसरा ते कुंभारखांड या रस्त्याने आमचं शेत आहे। आम्हाला एक अडचण आहे एका शेतकऱ्याची, व तो आम्हाला चाळ्या जुळ्या काही तोडू ताडू देत नाहीये। आमची शेतीकडे ट्रॅक्टर जात नाहीये। वरून जाळ्या भरपूर झालेल्या आहे। त्या जाळ्यामुळे वर बाई सुद्धा एकटी जाऊ शकत नाहीये। व गेली तर तिचा जीव घाबरतो। वरून एखाद्या टायमाला साप आहे का काय आहे बा, असं बाईचा जीव एकदम भरपूर घाबरतोय। त्याच्यामुळे बाई जाऊ शकत नाही। बिबट्या राहतोच ना दादा, बिबट्या आहेस ना आमच्या जंगलामध्ये। गाय खाल्ली आहे त्यांच्याच। काय उपोषण मांडू? तुमचं नाव? शाबाई ईश्वर निकम। शाबाई ईश्वर निकम, कळमसरा गाव। कोणत्या शिवारात शेती तुमची? ही शिवार, कळमसरा शिवारा। तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो? आम्हाला रस्त्याचा अडचण आहे दादा। कोण आहे अडचण करणार? अडचण करणारे आत्माराम ज्ञान। काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे तुमचा रस्ता आहे, रस्ताच नाही इकून पूर्ण। ते म्हणता रस्ता तुम्हाला मिळणार नाही। मग आम्ही कुकून जायचं? आम्हाला रस्ता नाही तर आमची शेती पडीत पडणार। पडीत पडल्यानं काय होईल? मग काय होईल? आत्महत्या करायची वेळ येईल। आजी तुमचं नाव? रंजनाबाई सुखदेव निकम, गाव कोणतं? कळमसरा। काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? रस्त्याचा आम्हाला त्रास आहे। कोण त्रास देतो? त्याचं नाव? त्याचं नाव आत्माराम ज्ञान। आत्माराम ज्ञान। तो जाऊ देत नाही काय रस्ते? नाही जाऊ देत नाही। किती एकर जमीन आहे? हाय 8 एकर। मग ती पडीत पडली तर पुढे काय परिस्थिती येईल तुमच्यावर? मग आता तेच ना, वजन डोक्यावर घेत नाही, गाडी घोड जात नाही। बाया धडाधड पडता। अजून साप काटे? मग ही चुकाटे खडकन बाई एकटी बाई येऊ शकते का तिकून? डुकरं येतं काही खडखड झाले तर जीव घाबरतो, मरीन कराईन बाई। रस्ता जर नाही मिळाला तर तुमची शेती पडीत पडणार? मग पडीत पडीन। आता तुम्ही काय करणार पुढे? काय करा मग आता? ऑपरेशन मांडू। उपोषण? शेती नाही पिकली तर मग आता काय करा? मग मरा। माझं नाव राम भागवत चौधरी, राहणार कळमसरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। 659 हा माझा गट नंबर, 659/2 हा माझा गट नंबर आहे। आणि हा रस्ता जो आहे हा वहिवाटी जुना वहिवाटी रस्ता आहे। आणि इथं आम्हाला खूप अडचण होते। आम्हाला शेती माल काढायला, शेतातले माल काढायला आणि पायी जायला सुद्धा रस्त्याने आज अशी कंडिशन आहे। इथं पूर्णपणे अशा जाळ्या वगैरे एकदम फिट झालेल्या आहे।
आणि त्याच्यामुळे इथं आम्हाला काहीच करता येत नाही. आमची फक्त एक शासनाकडे एक मागणी की जेसीबीच्या साह्याने आम्हाला हे सर्व मोकळं करून द्यावं, झाडं झुडपं काढून द्यावे आणि जेसीबीच्या साह्याने आम्हाला सर्व मोकळं करून द्यावं. आणि ह्याच शेरीने जो आम्हाला अडथळा आणणारा माणूस आहे आत्माराम कडुग्यान, याचा सुद्धा ह्याच रस्त्याने पुढे रस्ता आहे आणि तो दरवर्षी 2 ते 3 वेळेस जेसीबीच्या साह्याने त्याचा रस्ता मोकळा करून घेतो आणि त्याच्या शेतापासून आम्हाला रस्ता मोकळा करू देत नाही. जेसीबी आम्हाला आणू देत नाही. आतापर्यंत काही धमक्या वगैरे दिल्या? धमकी वगैरे अशा मागच्या वर्षी या लोकांनी तोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वांनी तोडण्याचा प्रयत्न केला तर शिवीगाळ करतो, म्हणजे तुमच्या बापाचा आहे का, माझ्या बापाचा आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे आम्हाला काही घरातल्या महिला उभ्या करून तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे? तसं होऊ शकतं. तशी धमकी वगैरे देतो ना, कायमच धमक्या देतो. गुन्हे दाखल करीन, मी असं करीन तसं करीन. खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो कारण तो माणूसच म्हणजे गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. तुम्ही अधिकाऱ्यांकडे आम्ही सर्व कंप्लेंट केलंय, पण मग आधी आता नायब तहसीलदार साहेब येऊन गेले. त्यांनी आम्हाला 24 तारखेचं तारीख दिली आहे. आता निर्णय राखून ठेवलेला आहे. आता 24 तारखेला समजणार. तुमच्या शेताची काय कंडिशन, तुम्ही पेरू शकले का नाही? आणि आता सध्या तर आम्ही इकडून तिकडून जाऊन सध्या पुरतं म्हणजे फक्त अवजर नाही जाऊ शकत काहीच. त्याच्यामुळे शेतपडीत हा, भविष्यात जर शेतपडीत पडलं तर उपासमारीचा म्हणजे उपासमारी आणि आत्महत्या करण्याचा म्हणजे आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. कारण आमचा जो उदरनिर्वाह जो आमचा आहे तो फक्त शेती आज आमचा कणा आहे. माझं नाव अमोल शरद पाटील, राहणार कळमसरा या गावी. आमचा हा वहिवाट रस्ता जुन्या काळापासून गट नंबर शेतशिवार 658 आणि 659 शिवार कोणतं आहे? हे शिवार कळमसरा. रस्त्याची नाव काय, नाव ओळख काय आहे? कुमार खान, श्रीराम मुशीर ते कुमार खान, पानन रस्ता. आता काय प्रॉब्लेम तुम्हाला? आम्हाला साहेब येऊन गेले काल, त्यांनी चौकशी वगैरे केली. काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम म्हणजे हे आमचे शेताचे माल वगैरे जात नाही आणि आम्ही उपासमारीची वेळ आली आमच्यावर. आता रस्ता किती फूट आहे? फक्त 4-5 फूट आहे. अडथळा कोण आणतोय? मग अडथळा एक शेतकरी आणतोय, नाव काय? आत्माराम कडुग्यान. त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं हे माझं पोट खराब आहे 14 गुंठे आणि त्याचं समोरच्या व्यक्तीचं श्रीराम मुशीर यांचं 36 गुंठे असल्यावर तो त्याच्या पोट खराबातून वापरतो आणि आत्माराम यांच्या पोट खराबातून आम्हाला वापरू देत नाही. त्याच्या पोट खराबातून रस्ता आहे ना सगळ्यांच्या खड्ड्यामध्ये आहे. इथून पहिले 35 शेतकरी आहे. किती शेतकरी? सगळे 35 ते 38 शेतकरी आहे. किती वर्षापासून त्रास आहे? इथून 50 वर्षापासून त्रास असेल. तुम्ही याच्या आधी काही अर्ज फाटे केले? अर्ज फाटे काही केले नाही. ते आमच्या काकाचं कोंबडी फार्म होतं, कुक्कुटपालन. त्यावेळेस रस्त्यातून टेम्पो यायचा, त्यांचे खाद्य मोकळे नाही, ते छाटण करायचे त्यावेळेस. आणि आता हे जसं त्यांनी आत्माराम कडुग्यान हे म्हणले की आमचं 14 गुंठे शेत आहे तर ते छाटण करू देत नाही, काही करू देत नाही. त्याच्यावर मालकी हक्क नसताना वहिवाटी रस्ता असताना तरी सुद्धा अडथळा आणतात. त्यांच्या शेतापर्यंत त्यांनी क्लिअर करून घेतलंय त्यांनी. आता तुमचं काय प्रॉब्लेम आहे? रस्त्याचं काय? आमचा एकच प्रॉब्लेम आहे, सरकारला एकच म्हणायचं आहे आमचं की आमच्या शेतकऱ्यांना आमचं ट्रॅक्टर, आमचे बैलगाडी हे व्यवस्थित आणि शेतीची अवजारे हे व्यवस्थित गेले पाहिजे. आणि नंतर तिथून माल निघाल्यावर आमचा माल व्यवस्थित सुखरूप घरी गेला पाहिजे. नाहीतर गुडघ्यापर्यंत पाणी साचतं आणि साप आणि तर एखादी लेडीज एकटी पण जाऊ शकत नाही. झाडं बघा तुम्ही कसे एकमेकांना टच झालेले आहेत. त्याच्यामुळे काय साप वगैरे अंगावर पडतात आणि इथं आमचा माल निघत नाहीये. शेती पडीत नाही, आमची आत्महत्या करण्याची वेळ येते आहे. तुम्ही आता पुढे आम्ही आंदोलन उपोषण तहसीलदारासमोर नाही तर कलेक्टर साहेबांसमोर उपोषण करणार आहोत.